Hello everyone, my name is Archana Por from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next topic is diuretics. What are diuretics? The drug which increases the rate of formation and excretion of urine are known as diuretics. So, जे ड्रग युरिन फॉर्मेशनचा रेट आणि त्याचा एक्सक्रिशन इन्क्रीज करतात त्यांना म्हणतात डायुरेटिक्स. आता किडनीत जे असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रिशन ऑफ वॉटर. किडनी थ्रू काय होत असतं, वॉटरचं एक्सक्रिशन होत असतं आणि जे अदर इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि काही नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्यांचं एक्सक्रिशन होत असतं फ्रॉम दी बॉडी. म्हणजे हे सगळं काम कोण करतं, एक्सक्रिशनचं किडनीज करतात. आणि जो आपल्या बॉडीचा बॅलन्स आहे लाईक जे नॉर्मल कंपोजिशन असतं बॉडी फ्लुइड्स, ॲसिड बेस, हे पण सगळं कोण मेंटेन करतं, किडनी मेंटेन करते. आता काही कंडिशन असतात सच ॲज डिसीजेस, हॅपॅटिक किंवा रिनल पर्मोनरी डिसीज किंवा इन सम केसेस कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युलर्स अँड वॉटर कधी कधी रिटेन्शन होतं बॉडीमध्ये. त्याच्यामुळं काय होतं, ओडेमा होतो आणि त्यामध्ये काय केलं जातं, हे जे डायुरेटिक्स हे ड्रग आहेत हे यूज केले जातात. सपोज जर वॉटर रिटेन्शन झालं आहे बॉडीमध्ये त्याच्यामुळे ओडेमा होतो, म्हणजे फ्लूइड काय होत असतं, जमा होत असतं. मग ते एक्सक्रीट करण्यासाठी हे डायुरेटिक्स हे जे ड्रग आहेत ते काय करतात, यूज केले जातात त्या ठिकाणी. मग दीज ड्रग्स आर नेसेसरी टू प्रमोट दी एक्सक्रिशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम दी बॉडी थ्रू किडनीज, त्यांना म्हणतात डायुरेटिक्स. आता क्लिनिकल यूजेस कुठले कुठले आहेत डायुरेटिक्सचे. सो द डायुरेटिक्स आर व्हॅल्युएबल इन ट्रीटमेंट ऑफ इडेमॅटियस कंडिशन्स असोसिएटेड विथ व्हेरियस डिसीज. आता इडेमॅटियस कंडिशन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे बॉडी टिश्यू असतात त्यांच्यामध्ये काय होतं, एक फ्लूइड टिश्यू फ्लूइड जमा होतं काही इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे डायुरेटिक्स यूज केले जातात. ऑल्सो दे आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युलर अँड ऑल्सो इन पल्मोनरी इडेमा अँड हायपरटेन्शन. अँड दे आर यूजफुल इन ट्रीटिंग ऑफ ड्रग ओव्हरडोसेस, ऑफ ड्रग पॉयझनिंग बाय एलिमिनेशन थ्रू किडनीज. किंवा जर एखाद्या ड्रगचा ओव्हरडोस झाला किंवा ड्रग पॉयझनिंग झालं तर तो बॉडीमधून इलिमिनेट करण्यासाठी, एक्सक्रीट करण्यासाठी थ्रू दी किडनीज हे डायुरेटिक्स ड्रग वापरले जातात. देन दी क्लासिफिकेशन ऑफ डायुरेटिक्स. आता डायुरेटिक्सचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचे दोन पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन असतं, एक मोड और मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि एक केमिकल बेसिसवर. आता इथं त्यांनी केमिकल बेसिस आपण बघणार आहेत. अ केमिकल क्लासिफिकेशन ऑफ डायुरेटिक, इट इज क्लासिफाईड अंडर 6 classes: water and osmotic agents, acidifying salts, mercurials, sulfonamides, thiazides and hydrothiazides and miscellaneous agents. आता हे आपण बघणार आहोत. आता हा जो डायुरेटिक टॉपिक आहे त्याचे 6 क्लासेस आहेत, तर मी काय केलं, याला आपण हा चॅप्टर 2 पार्टमध्ये बघणार आहोत. आज एक पार्ट बघू आणि नेक्स्ट लेक्चरला त्याचा एक पार्ट बघू. फर्स्ट आहे युरिया. हिअर इज द स्ट्रक्चर ऑफ युरिया. The properties and uses of urea are, so it is a white crystalline powder and almost odorless but may develop slight ammoniacal odor in the presence of moisture. It is freely soluble in water, less in alcohol and insoluble in chloroform. It must be kept in airtight container in cool and dry place. It is an excellent diuretic and it is not absorbed by renal tubules and it is excreted along with the fluid. आता हे काय आहे, ही एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे की जी ओडरलेस असते, पण जी मॉइश्चर जर ती मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर तिला एक स्लाइटली अमोनिकल ओडर येतो. आणि त्याची सोल्युबिलिटी आहे की ती फ्रीली सोल्युबल आहे वॉटरमध्ये, लेस सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि इनसोल्युबल आहे क्लोरोफॉर्ममध्ये. आणि त्याचं स्टोरेज आहे, इट शुड बी स्टोर्ड इन एअर टाईट कंटेनर अँड शुड बी केप्ट इन कूल अँड ड्राय प्लेस. इट इज एक्सलंट डायुरेटिक अँड इट इज नॉट ॲब्सॉर्ब बाय रिनल ट्युबल्स. आता त्यांनी सांगितलं युरिया आहे का एक एक्सलंट डायुरेटिक आहे, ते रिनल ट्युबल्समध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि काय होतं, एक्सक्रिटेड होतं अलॉंग विथ दी फ्लूइड. आणि हा जो युरिया आहे
हा जो ड्रग आहे तो नॉन टॉक्सिक आहे, त्याच्यामुळं तो आपण त्याचे लार्ज डोसेस पण दिले जातात आणि त्याचे जे सोल्युशन्स बनवले जातात ते 5 to 30% युरिया सोल्युशन बनवले जातात अलॉंग विथ दी इन्व्हर्टेड शुगर्स. आता इन्व्हर्टेड शुगर म्हणजे काय आहे, ते एक मिक्सचर असतं टू सिम्पल शुगरचं. सपोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे, मग ते काय केलं जातं, त्याला हीट केलं जातं विथ दी सुक्रोज विथ वॉटर. आणि आता इन्व्हर्टेड म्हणजे काय, त्याला ऑप्टिकल रोटेशन असतं म्हणून त्यांना म्हणतात इन्व्हर्टेड शुगर. मग त्यांना स्टरलाइज केलं जातं बाय लायोफिलाइज युरिया अँड इन्व्हर्टेड शुगर सोल्युशन शुड बी फ्रेशली प्रिपेअर्ड. आता हे जे लायोफिलाइज युरिया आहे आणि इन्व्हर्टेड शुगर सोल्युशन आहे ते काय केलं जातं, फ्रेशली प्रिपेअर केले जातात. म्हणजे ज्यावेळेस ते द्यायचे असतात ड्रग डोसेस त्यावेळेस ते फ्रेशली प्रिपेअर बनवले जातात. इट कॅन बी ॲडमिनिस्टर्ड ॲज ॲन इंट्राव्हिनियस इन्फ्युजन टू in the dose of 1 to 1.5 gram per kg of body weight and it also have keratolytic action. आता ते कसे दिले जातात हे त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचा डोस सांगितला आहे. ते इंट्राव्हिनस इन्फ्युजननी पण दिले जातात आणि त्याचा डोस असतो 1 to 1.5 ग्रॅम पर के जी ऑफ बॉडी वेट आणि त्याची केराटोलायटिक ॲक्शन पण ते दाखवतं. नेक्स्ट आहे मॅनिटॉल. इट इज ऑल्सो अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. It is odorless and freely soluble in water and pyridine and moderately soluble in an alcohol. प्रॉपर्टीज सांगितल्यात की व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे, ओडरलेस आहे, सोल्युबिलिटी आहे, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड पायरिडिन अँड मॉडरेटली सोल्युबल इन अन अल्कोहोल. इट इज ऑल्सो सोल्युबल इन अल्कलाइन सोल्युशन्स. मॅनिटॉल is not metabolized in the body and it is filtered by glomerulus but it is not reabsorbed and thus used as a diagnostic agent for kidney function. मॅनिटॉल काय आहे, याचं मॅटाबॉलिझम बॉडीमध्ये होत नाही, म्हणजे ते काय होणार, त्याचं एक्सक्रिशन होणार. मग ते ग्लोमेरुलस फिल्टरमधून ते काय होतं, फिल्टर्ड होतं आणि त्याचं रिॲब्सॉर्प्शन होत नाही, म्हणून ते डायग्नॉस्टिक एजंट म्हणून काय केलं जातं, जे किडनी फंक्शन आहे तिथे डायग्नॉस्टिक एजंट म्हणून यूज केलं जातं. जर मॅनिटॉल इंट्राव्हेनसली दिलं गेलं 200 mg पर के जी ऑफ बॉडी वेट तर त्यामुळं काय होतं, सेल्युलार डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यामुळं काय होतं, इट इनिशिएट्स ऑस्मॅटिक डायुरेसिस आणि त्याचे जे सोल्युशन बनवले जातात ते काय केले जातात, स्टरलाइज केले जातात बाय ॲटोक्लेविंगनी आणि त्याचा युजुअल डोस असतो 50 to 100 ग्रॅम गिवन इन 25% सोल्युशन. आणि याचे मॅनिटॉलचे लार्ज डोसेस लागतात, त्यामुळं जे ऑस्मॅटिक डायुरेटिक आहेत त्यांना रिप्लेस केलं गेलं बाय अदर पोटेंट ड्रग्सनी. नेक्स्ट आहे मरकॅप्टोमेरिन सोडियम. इट इज अ व्हाईट पावडर. व्हाईट पावडर आहे, ॲमॉर्फस सॉलिड हायग्रोस्कोपिक इन नेचर आणि जी फ्रीली सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये. इट मस्ट बी स्टोर्ड इन टाईटली क्लोज कंटेनर. स्टोरेज दिलं आहे, इट शुड बी स्टोर्ड इन टाईटली क्लोज कंटेनर आणि डोस दिला आहे की हे मरकॅप्टोमेरिन सोडियम आहे, पॅरेंटरली यूज केलं जातं आणि त्याचा युजुअल डोस असतो 130 mg इन ए 1 ml वन्स और ट्वाइस इन ए वीक. 130 mg दिलं जातं इन 1 ml वन्स और ट्वाइस इन अ वीक. Next is acetazolamide. The chemical name is N5-sulfonyl 1,3,4-thiadiazole 2-il acetamide. And the properties and uses of this acetazolamide are, so it is also a white to yellowish or white crystalline powder. The solubility is, it is slightly soluble in water and alcohol. It is preserved in tight containers, light resistant containers, and it is rapidly absorbed by the stomach, reaches peak level within 2 hours and it is eliminated
अनचेंज. आता हे जे ड्रग आहेत सच ॲज ॲसिटाझोलामाइड, आता such drugs will therefore be excreted unchanged, eliminated unchanged in the urine because they do not need to undergo biotransformation to increase their water solubility. आता त्यांची वॉटर सोल्युबिलिटी इंक्रीज होण्यासाठी दे डू नॉट अंडरगो इनटू बायोट्रान्सफॉर्मेशन, आणि त्यांचं जे ॲक्टिव्ह सिक्रेशन होतं, ॲक्टिव्ह सिक्रेशन इनटू दी रिनल ट्यूब्युल्स ऑकर्स फॉर सम ड्रग, they are not readily filtered into the glomerulus. So this is the acetazolamide. So it is rapidly absorbed by the stomach. ते काय होतं, स्टमकमधून रॅपिडली ॲब्सॉर्ब होतं अँड रिचेस टू दी पीक लेवल विदिन दी 2 hours and the eliminated unchanged. It is used in the treatment of moderate congestive heart failure and in the treatment of peritmal and glaucoma. कुठं कुठं यूज केलं जातं, इन दी ट्रीटमेंट ऑफ congestive heart failure and in the treatment of peritmal and glaucoma. It is used in the form of tablets, so it is available in the form of tablets. It is also given parenterally. The usual dose of tablet is 250 mg and it is also given intravenously or intramuscularly, and the dose is 250 mg of acetazolamide base. Next is dichlorphenamide. Dichlorphenamide, the chemical name is 4,5-dichlorobenzene 1,3-disulfonamide USP. So the properties and uses of dichlorphenamide are: it is an almost white crystalline powder with a slight odor. It is insoluble in water and chloroform and moderately soluble in alcohol. However, it is soluble in solutions of alkali hydroxides. It is used in the form of tablets in the treatment of glaucoma and usual dose is 25 to 50 mg 1 to 3 times in a day. It is a carbonic anhydrase inhibitor and causes more excretion of chloride than acetazolamide. आणि तसं डायक्लोरोफिनामाइडच्या प्रॉपर्टीज आणि युजेस सांगितलेत की एक व्हाईट कलर असते विथ अ स्लाइट ओडर. सोल्युबिलिटी, इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड क्लोरोफॉर्म अँड मॉडरेटली सोल्युबल इन अल्कोहोल. तसेच अल्कली हायड्रॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये सोल्युबल आहे आणि टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो इन द ट्रीटमेंट ऑफ ग्लाउकोमा अँड त्याचा युजुअल डोस असतो 25 to 50 mg 1 to 3 times in a day. It is a carbonic anhydrase inhibitor येतो and causes more excretion of chloride than acetazolamide पेक्षा त्याचं excretion क्लोराईडचं ते जास्त करतं. Next is chlorthalidone. Chlorthalidone is a chemical name is 2-chloro-5-3-hydroxy 1-oxazonidone 3-il-benzene sulfonamide. The properties and uses of chlorthalidone are: it is a creamy to white crystalline powder soluble in water and sparingly soluble in an alcohol. It dissolves in solution of alkali hydroxide. जी एक क्रीम व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे आणि त्याची सोल्युबिलिटी आहे की इट इज सोल्युबल इन वॉटर अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन अन अल्कोहोल. इट डिझॉल्व्स इन द सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रॉक्साइड. द ड्रग इज सिमिलर टू बेन्झोथियाडियाझिन्स and it interferes with the renal tubular reabsorption सोबत ते इंटरफिअर करतं ऑफ सोडियम अँड क्लोराईड. आणि त्याचा तो जो ड्रग आहे क्लोरथॅलिडोन, इट इज यूज इन द फॉर्म ऑफ टॅबलेट अँड युज्युअल डायुरेटिक डोस असतो याचा 100 to 200 mg डेली. And the last is furosemide, that is 4-chloro-N-furfuryl 5-sulfonyl
anthranylic acid. The properties and uses of this furosemide are, so it is also almost a white crystalline powder. Solubility is, it is insoluble in water and chloroform and soluble in acetone of solutions of alkali hydroxide. It must be preserved in tight containers and protected from light. Storage है, it should be preserved in tight containers and should be kept in protected from light. It is a potent diuretic and has a rapid onset of action. ते एक potent diuretic आहे, त्याचे onset of action rapid आहे. ते orally यूज केलं जातं in the form of tablets. हे furosemide जे आहे ते orally यूज केलं जातं. त्याचा युजल डोस असतो 40 to 120 mg डेली आणि त्याचे जे इंजेक्शन्स बनवले जातात बाय यूजिंग इट्स सोडियम साल्ट अँड त्यांना स्टरलाइज केलं जातं बाय ॲटोक्लेविंग or by filtration method. So the remaining part we will see in next lecture. So thank you so much.